साठी माझा जगाचा बाप भगवान परमात्मा या ठिकाणी आला। घरी नेला माझा। घरी नेल्याच्या नंतर माझा भगवंताचा पाहुणचार त्या ठिकाणी केला। माझ्या भगवंताला कन्या खाण्यासाठी बनवल्या। हो, मुठभर कन्या घेतल्या माझ्या भगवंताला खाण्यासाठी। त्या बनवल्या दरदरीत पाण्या माझ्या राधेल्या कन्या। महाराज भगवंताला खाण्यासाठी त्या ठिकाणी कन्या बनवल्या। विचार करा, मुठभर कन्या होत्या। एका मोठ्या पातेल्यात टाकल्या। पातेल्यात टाकल्याच्या नंतर ते कन्या भगवंताला खाण्यासाठी दिल्या। महाराज मोडकी बाज घरात आहे। त्या घरात त्या भगवंताला बसता येईना। मग काय करावं महाराज, त्या कन्या माझ्या भगवंताला वाढल्या हो, आणि वाढल्याच्या नंतर त्या कन्या पात्रातून खाली जायला लागल्या। जगद्गुरु तुकोबराय विठोबाला म्हणतात, विठोबा अरे गरीब आहे रे बाबा, दुबळा आहे मी, पण काय करू, मी जास्त श्रीमंत नाही। अरे देव घरी आला, अरे एखादा महाराज घरी आल्याच्या नंतर आपण पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतो, पण जगाचा बाप करतो मग करतो, मान्यता करतो। माझ्या तुकोबरायच्या घरी माझा भगवान परमात्मा गेला, पण तुकोबराय म्हणता, विठोबा तुला नवीन खाण्यासाठी मी काही बनवू शकलो नाही रे बाबा, माझ्या घरी कन्या एवढ्या कन्या तुला खाण्यासाठी बनवल्या। महाराज त्या पात्रातून जातायत बाजूला। पहिल्यानं ते कप्प्याचे पात्र नव्हते, सपाट पात्र होते। महाराज माझ्या भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलंय। 3 हातामध्ये ते पात्र धरलंय। महाराज टाक रे तुका, अरे टाक तुझ्या कन्या टाक। महाराज त्या कन्या माझ्या तुकोबाने भगवंताच्या पात्रात टाकल्या, आणि 4थ्या हाताने माझ्या भगवंताने त्या कन्या खाल्ल्या। माझा तुकोबा विठोबाला विचारतो, विठोबा अरे कशा झाल्या रे बाबा कन्या, कशा झाल्या कन्या सांग ना। त्यावेळेस माझा भगवान परमात्मा माझा विठोबा सांगतो, तुका एक सांगू, अरे त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये अरे राक्षसाला मारण्यासाठी सुद्धा मला 2 हाताचा उपयोग करावा लागला रे बाबा, पण तुझ्या कन्या खाण्यासाठी मला 4 हाताचा उपयोग करावा लागला। महाराज त्या ठिकाणी माझ्या भगवंतानी कन्या खाल्ल्या। आता मूक शुद्धी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, अरे काय करावं महाराज। माझं जेवण झाल्याच्या नंतर आता आपल्याकडे पानाचं इड्या द्यायची पद्धत आहे, पण माझ्या तुकोबरांनी काय दिलं माहिती का। माझे तुकोबराय म्हणतात, बाबा तुला मी जादा देऊ शकत नाही रे, अरे मी दुर्बळ आहे, अरे मी गरीब आहे रे बाबा, मी तुला एकच देऊ शकतो, काय अभंगाचं 4थं चरण। मुख शोधी तुळसीदार, मुख शोधी तुळसीदार,
तृप्त होऊन गेली का नाही? झाले का नाही? कटप सुरू करा. झाले ना? मुख शुद्ध तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ. महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं जगाचा बाप आपल्या घरी पाहुणा म्हणून बोलवला. महाराज मला जरा देवाला पाहुणा म्हणून आपल्या घरी बोलवायचं असेल तर एकच काम करायचं, काय माहिती? भगवंताचं नामचिंतन करा, देवाची पूजा पाठ करा, देवाचं पूजन करा, देवाला आपलंसं करून घ्या. महाराज देवाला पैसा लागत नाही, तुमचं देवाला काहीच लागत नाही हो. देवाला काय माहिती? देवाला आपला भाव लागत असतो. भाव का भूका हूँ मैं भाव ही एक सार है, जो भाव से भजता है मुझे भव से बेड़ा पार है. माझ्या भगवंताला दुसरं काय लागत नाही. अन्न धनवर वस्त्र भूषण कुछ ना मुझको चाहिए, बस आप हो जाओ मेरे यही मेरा सत्कार है. माझा भगवंत म्हणतो फक्त तुम्ही माझे व्हा, मी स्वतःला तुम्हाला अर्पित करण्यासाठी तयार आहे. महाराज भगवंताला आपल्या घरचं पाहुणं बोलून घ्या. जसं माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने माझ्या भगवंताला पाहुणा बोलून घेतलंय आणि आपला सहदेह वैकुंठाला आपला देह घेऊन वैकुंठाला आपल्या निजधामाला निघून गेले. या अभंगाचा अर्थ असाच असेल मी सांगू शकत नाही बरं का. याच्यात भरपूर वेगळाही अर्थ असू शकतो, पण माझ्या बुद्धीला जमेल तसे या ठिकाणी मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. तसा जमल आपली वेळही मला असं वाटतं या ठिकाणी झालेली आहे. माझ्या जीवनात मी जगद्गुरु तुकोबराया या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मला तरी असं वाटतंय 5 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराज घेऊ का? तुमचे 5 मिनिटं घेऊ का? महाराज तुमचे 5 मिनिटं मी घेतो बरं का. फक्त महाराज देव पाहुणा म्हणून घरी आलेला आहे, लक्ष द्या. जगाचा बाप पाहुणा म्हणून घरी आला. महाराज माझा तुकोबरायाचा काळ होता, माझा ज्ञानोबरायाचा काळ होता. माझ्या ज्ञानोबरायाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा गौरव केला जात होता आणि त्या मराठी भाषेच्या गौरवामध्ये महाराज इकून तिकून महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी मराठी भाषेचा गौरव केला. आनंदाने माझी आळंदी नाचत होती, आनंदाने पंढरपूर त्या ठिकाणी नाचत होतं, आनंदाने त्या ठिकाणी तुळजापूर नाचत होतो. एवढ्या आनंदाने महाराज तारामध्ये तुळशी वृंदावन होतं. त्या तुळशी वृंदावनामध्ये महाराज माझ्या शिरा पदरा घालून त्या ठिकाणी तुळशी वृंदावनला पाणी टाकत होत्या आणि पाणी टाकत असताना इतका आनंदाने माझा महाराष्ट्र गाजत होता, इतक्या आनंदाने माझा महाराष्ट्र गाजत होता. इकून तिकून कुठून तरी महाराष्ट्राला नजर लागली जाता. एकीकडून अफजलाला 108 सत्ता महाराष्ट्रावरती चालून आल्या आणि चालून आल्याच्या नंतर फ्रान्स आले, इंग्रज आले, महाराज मौलवी आले, अनेक इस्लामी सत्ता महाराष्ट्रावर चालून आल्या. अरे काय करावं? कोण रोखणार हे वादळ? या वादळाला रोखण्यासाठी कोण जन्माला येणार? अरे कुणीतरी जन्माला आलं पाहिजे, अरे कुणीतरी या वादळाला रोखलं पाहिजे. महाराज आळंदी खंडित झाली, महाराज मंदिरं तोडण्यात आली, आपल्या आई बहिणीची आबरू लुटण्यात आली. हो आई बहिणीची आबरू लुटण्यात येत होती. महाराज त्या ठिकाणी तुळजापूरला आला. अरे आला 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 माझा तो अफजल खान आला, तो अफजल खान आला. अरे तुळजापूर उद्ध्वस्त केलं महाराज, तुळजापूर उद्ध्वस्त केलं. बघता बघता तुळजापूरची तुळजा भवानी उद्ध्वस्त केली. अरे कोण रोखणार हे वादळ? महाराज आळंदी शांत झाली, पंढरपूर शांत झालं, तुळजापूर शांत झालं. अरे कुणीतरी सांगड घालावी, अरे कुणी सांगड घालावी दादा. अरे पैठणला माझे एकनाथ महाराजांनी सांगड घातली दादा. दारू घडवायत दारू घडत दारू घडवत दारू माझ्या ज्ञानोबरायाला विनंती केली, माऊली दारू ग्रहा. अरे माझ्या पांडुरंगाला विनंती केली, विठ्ठला अरे दारू घड रे बाबा. महाराज
माऊलीच्या भवानीला दारू घर विनंती केली दादा. कोण आलाय दारामध्ये? कोण आलाय? गोंधळी गोंधळी ना मी आंब्याची गोंधळी. दारू घर देवीला विनंती केली आणि विनंती करीत असताना धार करावा झाला. माझ्या कुलस्वामिनी माझ्या तुळजा भवानीला आता दारू घडलेला. धाराशिव जिल्ह्यामध्ये दारू घडलं. लक्ष द्या, धाराशिव जिल्ह्यामध्ये दारू घडलं. उस्मानाबाद नाही दादा, धाराशिव. दमाने घ्या. उस्मानाबाद धाराशिव मध्ये दारू घडलं. संभाजीनगर औरंगाबाद म्हणायचं नाही आता. त्या संभाजीनगर मध्ये दारू घडलं. माझ्या अहिल्यादेवी नगर, अहमदनगर नाही, माझ्या अहिल्यादेवी नगर मध्ये दारू घडले. सर्व देवी देवता दारू घडण्यासाठी सांगतात. त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दारू घडलं. माझ्या जिजाऊ आता गर्भ राहिलेला. अरे कुणीतरी आहे ना, शहाजी राजाला चाहून लागले. आता कुणीतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या घरी कुणीतरी येणार आहे. अरे चाहून लागली आणि माझा जिजा मातेला दादा आता शिवनेरीवर शिवनेरीवरती माझा जिजा मातेला आणला. आणि आणल्याच्या नंतर त्या शिवनेरी किल्ल्याची जी राजलक्ष्मी आहे, ती लक्ष्मी माझ्या आई साहेबांनी काय साहेब डोहाळे लागले असते. तुम्हाला काय खावं वाटतं आई साहेब? त्यावेळेस माझ्या राजमाता जिजाबाई साहेबांना सांगावा, ए लक्ष्मी, अरे आम्हाला आंबट खाण्याचे डोहाळे लागत नाही, आम्हाला माती खाण्याचे डोहाळे लागत नाही. अहो माती खाल्ल्याच्या नंतर दगडू सारखा मुलगा जन्माला येईल, एखाद्या पैशासारखा मुलगा जन्माला. माझ्या जिजाबाई साहेबाला आता डोहाळे लागले. आणि डोहाळे लागल्याच्या नंतर माझ्या जिजाबाई साहेबाला कोणते डोहाळे लागले माहिती? अरे वा, माझ्या जिजाबाई साहेबाला डोहाळे लागले. ती कुलस्वामिनी गडाची शिवनेरी गडाची जी लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी आईला विचारते काय खायचं? अरे माझ्या आई साहेबांना सांगावं, रे आम्हाला आंबट खाण्याचे डोहाळे लागत नाही, आम्हाला माती खाण्याचे डोहाळे लागत नाही. अरे आम्हाला घोड्यावरती बसा वाटतंय, समशेर हातामध्ये घ्यावीशी वाटते, अरे दांड पत्ता चालावासा वाटतो रे, अरे दुश्मनाची मान कापावीशी वाटते. आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये भगवा फडकावासा वाटतोय. भगवा आपल्यासारखे डोहाळे जन्माला आणि एक दिवस जन्माला दादा, एक दिवस असा आला. इकडे बघा, 19 महाराज एक दिवस असा आला त्या शिवनेरी किल्ल्यावर माझा राजाचा जन्म झालेला. अरे जगाचा बाप त्या शिवनेरीवर किल्ल्यावरती जन्माला आलेला होता. कसा दादा ऐका, बापाचा बाप
छत्रपती शिवराय जन्माला देव दादा. शिवनेरी किल्ल्यावरती माझा राजा जन्माला आला. लहानाचा मोठा राजा झालाय. 5 मिनिटं घेतो फक्त. लहानाचा मोठा माझा राजा झाला. अरे वाढत गेला. एक 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 सवंगडी सोबत घेत गेला. एक दिवस असा आला, माझ्या जिजाबाई साहेबांनी सांगितलं, राजा चल तुला मी महाराष्ट्र दाखवून आणते म्हणे. हे दिवस महाराष्ट्र दाखवायला नेलं. अरे धारा तीर्थी पडलेली एक स्त्री बघितली. अरे त्या स्त्रीचे डोळे काढून घेतलेले होते मुघलांनी. ती स्त्री बघितली दादा. ते स्त्री बघितल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि छत्रपती शिवराय म्हणतायत आई साहेबाला, आई साहेब एक दिवस असा आणील या महाराष्ट्राच्या मातीवरती भगवा फडकवले असे राहणार नाही. महाराज अनेक 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 मुघल या ठिकाणी आलेत. अनेक मुघल या ठिकाणी आलेत महाराज. आया था अफजल स्वराज्य का सपना लेकर इस माती में. आया था अफजल स्वराज्य का सपना लेकर इस माती में. अरे भगवा घुसा दिया छत्रपती शिवराय ने उसका छाती में. महाराज तो अफजल खान आला होता इथे स्वराज्याचं स्वप्न घेऊन. पण माझा छत्रपती शिवाजी महाराजांनी ना दादा भगवा त्याच्या छातीत खोपसवून त्याचा वध केला. हो महाराज छत्रपती शिवराय सांगायला हृदयातून सांगतो बरं का. पण आता आपला टाइम गेलेला आहे आणि मला तरी असं वाटतंय का घ्यायचे 5 मिनिटं. हो छत्रपती शिवाजी महाराज. महाराज जगाचा बाप जन्माला आलेला आहे. हा टाळी वाजवायची सगळ्यांनी. महाराज अरे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले. लहानाचे मोठे झाले बघता बघता. तर काय महाराज असं करू नका हो. असं केल्यावर आमचा राजाला चिडतो बरं का. मग जेव्हा यांच्यासाठी टाळी वाजवा गाड्या वारा. त्या बात बळीरामदा सुनील दादा आणि बळीराम महाराज त्यांच्या जोरात टाळी वाजवायची. राजा लहानाचा मोठा होत होता. माझा राजा घोड्यावर बसलाय. आणि घोड्यावरती बसल्याच्या नंतर आज माझा राजा महाराष्ट्राची सैर करण्यासाठी निघालो. धारातीर्थी पडलेली स्त्री माझ्या राजाने बघितली. हो मुघलांनी डोळे घातून काढून घेतले. हात पाय छाटलेले होते स्त्रीचे. गरुडाला सांगितलं, गरुडा लवकर जा आणि माझ्या भगवंताला घेऊन ये. महाराज त्या ठिकाणी गरुड माझ्या तुकोबाला सांगतो, तुकोबा हो माझ्या आईचं रक्षण मला करता आलं नाही. हो ज्यावेळेस यम माझ्या आईला नेण्यासाठी आलं ना, मला माझ्या आईला हिमालयात न्यावं लागलं तरी मी माझ्या आईचं रक्षण करू शकलो नाही. त्यावेळेस भगवंत आला नाही आणि मी कशाला जाऊ. मी गेल्याच्या नंतर भगवंत येणार नाही. मग तुकोबराला वाटलं अरे गरुडाला सांगून जरी भगवंत येत नसल तर मग आपण दुसरा वशिला लावला पाहिजे. आता दुसरा वशिला लावला, लक्ष्मी मातेकडे लावला.
लक्ष द्या, फक्त अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपण कीर्तनाला निरूपण करणार होतो. लक्ष द्या महाराज. लक्ष्मीकडे जगद्गुरु तुकोबरायाने वशिला लावलं हो. पण वशिला लावल्याच्या नंतर सुद्धा लक्ष्मी माता म्हणते नाही रे बाबा, मला उठवता येणार नाही, तेवढा माझा अधिकार नाहीये. महाराज काय करावं. जगद्गुरु तुकोबराय आता तिसरा वशिला लावतात. कुणाकडे माहितीये? शेषाकडे वशिला लावला. त्या शेष नारायणाला सांगितलं बाबा देवा, अरे तू तरी उठव देवाला. नाही 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 महाराज, शेष नारायण सुद्धा देवाला उठव. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. महाराज तरीही त्या ठिकाणी उठवलं नाही बरं का. मग आता काय करावं. 3 जणांना सांगून सुद्धा भगवंताकडे निरोप पोहोचत नाही. मग जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं आवले, आता मी एका ठिकाणी निरोप पाठवतो. नेमकं त्या व्यक्तीकडे निरोप दिल्याच्या नंतर, त्या साधकाकडे निरोप दिल्याच्या नंतर निश्चितच माझा भगवान परमात्म्याला माझा निरोप पोचेल. आणि माझा भगवंत मला नेण्यासाठी महाराज काही वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात होते. ते सनकादिक त्या पंढरपूरच्या दिशेने जात होते. आणि जात असताना त्या सनकादिकाला सांगितलं बाबा, अरे माझ्या विठोबाला माझा निरोप पाठवा की बाबा तुका आता तुमची वाट पाहतोय. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. विसरले काय. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. महाराज त्या सनकादिकाकडे निरोप पाठवला. सनकादिक जातात पांडुरंगाला सांगतायत महाराज जगद्गुरु तुकोबरायाला नेण्यासाठी आज पाहुणा येणार होता. कर्तुम अकर्तुम जगाचा बाप अखर शेवट जगद्गुरु तुकोबरायाला नेण्यासाठी आला. महाराज नेण्यासाठी जगद्गुरु भगवंत आलाय. माझा विठोबा नेण्यासाठी तुकाला आलाय. महाराज तुका विठोबा म्हणतो तुका चल. अरे जायची वेळ झाली रे तुका आपली. पण माझा तुकानं सांगितलं विठोबा असं नाही जायचं, तुला माझ्या घरी यावं लागणार. तू मला शब्द दिला होता की मी तुला मुरहळी म्हणून, मी तुला पाहुणा म्हणून मी तुझ्या घरी येणार आहे. मग तू घरी आल्याशिवाय तू मुरहळी होऊ शकत नाही, पाहुणा होऊ शकत नाही. महाराज माझे जगद्गुरु तुकोबराया पांडुरंगाला हाताला धरतात. हाताला धरून आपल्या घरी नेतात. आणि घरी नेल्याच्या नंतर पहिला पाऊल जगाचा बाप आपल्या घरामध्ये टाकतो. आणि त्यावेळेस तुकोबरायाच्या उद्गारातून अभंग निघतो. त्या अभंगाचं पहिलं चरण
असे कलाकार असले ना खरंच एखादा चरित्र भाग कीर्तन करायला सुद्धा मजा येते बरं का. क्या बात आहे. सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे आणि सर्वांनी एकदा भगवंताचं भजन करायचं. पण रक्ताचा अभिषेक घालून शपथ घेणारा माझा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. रक्ताचा अभिषेक घालून माझा छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली. एक 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 किल्ला ताबीज केलेला आहे. किल्ला ताबीज केला. ताबीज केल्याच्या नंतर आता अनेक किल्ले आपल्या राज्यात अनेक किल्ले आपल्या ताब्यात आले. अरे बघता बघता अरे सोनेवाडी माझा महाराष्ट्र झाला. अरे ज्या ठिकाणी गाढवाचा नांगर लावला होता त्या ठिकाणी माझ्या जिजाबाई साहेबांना सुख शांती नांदायला लावली. काय करता लक्ष द्या. फक्त 2 मिनिटं घेतो. एकदा सगळ्यांनी गर्जना करायची. मला जोश येतो. छत्रपती शिवाजी महाराज ऐका. महाराज एक 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 किल्ला माझा शिवराय ताब्यात घेत होता. एक दिवस असा आला माझे शिवराय आता किल्ल्यावरती बसलेले. शिवनेवरती माझे शिवराय बसले आणि बघता बघता एक दिवस तानाची मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाची शिदोरी घेऊन माझ्या राजाकडे आलेला आहे. ताना आला. महाराज जिजाबाई साहेबांचं स्वप्न होतं. जिजाबाई साहेब रोज शिवनेरी किल्ल्यावरती यायच्या आणि शिवनेरी किल्ल्यावरती आल्याच्या नंतर दुसरीकडे बघायच्या. अरे त्या बाजूकडे बघितल्याच्या नंतर माझ्या जिजाऊ साहेबांना मान खाली घालावी परत किल्ल्याचा. एक दिवस राजाने माझ्या आई साहेबाला प्रश्न केला. आई साहेब अरे रोज तुम्ही किल्ल्यावरती जा उजव्या बाजूला बघता आणि उजव्या बाजूला बघितल्याच्या नंतर खाली मान खाली घालून काय येता सांगा ना. अहो माझी राजमाता माझ्या जिजाबाई साहेब छत्रपती शिवरायाला सांगतात राजा आम्ही रोज किल्ल्यात जातो. समोर गेल्याच्या नंतर बघते तर काय अरे असला असणारा कोंढाणा आपल्या राज्यात होता आपल्या ताब्यात होता. पण पुरंदरच्या तहामध्ये तो कोंढाणा 23 किल्ले आपल्या हातातून निघून गेले. राजा माझं एक स्वप्न आहे. त्या कोंढाण्यावरती त्या दुश्मनाचा झेंडा लहरतो ना तो झेंडा काढायचा आणि आपला भगवा तिला लावायचा. राजाने सांगितलं आई एवढं स्वप्न आहे. येत्या अष्टमीच्या रात्री त्या ठिकाणी आपला भगवा फडकवलेला दिसणार. राजाने शब्द दिलेला आहे. अष्टमीची रात्र जवळ येत होती. महाराज तेवढ्या तानाजी मालुसरे विडा घेऊन आलेले. महाराज ऐका हो. तानाजी मालुसरे राजाकडे येतात आणि राजाला सांगतात राजा माझ्या मुलाचं लग्न काढलेलं आहे. माझ्या मुलाच्या लग्नाला राजा तुम्हाला यावं लागणार. पण महाराज ज्यावेळेस छत्रपती शिवराय सांगतात कधी लग्न. अरे ताना तुझा मुलगा म्हणजे माझा मुलगा आहे. अरे तुझा मुलगा आणि माझा मुलगा वेगळा नाही रे बाबा. कधी लग्न सांगितलं अष्टमीच्या रात्री माझ्या मुलाचं लग्न आहे. महाराज शिवराय बोलत नाही. सांगतात बाबा आई साहेब येतील लग्नाला माझं येणं होणार नाही. का राजा हो तुम्ही आत्ताच तर म्हणाला ना राजा तुझा मुलगा माझा मुलगा आहे आता लग्नाला नकार देतात. सांगितलं हो आई साहेबाला शब्द दिलाय. काय माहितीये आई साहेबाला मी शब्द दिला अष्टमीच्या रात्री कोंढाणा आपल्या ताब्यात राहणार आहे.
कोंढाणा घ्यायचा. तानानं शब्द कानावरती पडला आणि तानाने सांगितलं, काय बोलला तानाबाई ते? राजा, अरे मी असताना तुम्ही जर कोंढाणा घ्यायला जाणार असाल तर या तानाचा जगून काय फायदा आहे? हा लग्न कोंढाण्याचं मान माझा राहिलंच. अष्टमीची रात्र आली. अष्टमीची रात्र आल्याच्या नंतर माझा तानाची कोंढाणा घ्यायला गेला. 2 मिनिटं लक्ष द्या. अष्टमीच्या रात्री माझा तानाजी, टाळ्या वाजवा जोरात येते त्यांच्यासाठी. अष्टमीच्या रात्री माझा तानाजी कोंढाणा घ्यायला गेलाय. अनेक मावळ्या सोबत घेतल्या, कोंढाण्यावरती गेला. महाराज कोंढाणा तर ताब्यात घेतला हो, पण त्या ठिकाणी माझा तान्हाजी गेला. महाराज सांगून जाईल शिवचरित्र सांगायला महाराज कमी वेळ लागत नाही हो. मी तर म्हणतो 19 फेब्रुवारीला महाराज आम्ही पुण्यामध्ये 1 तास कीर्तन याच्यावरच होतो महाराज, बाकी काहीच नाही. फक्त शिवरायावर 1 तास कीर्तन, आम्ही 1-1.5 तास फक्त याच्यावर कीर्तनावर बोलत होतो. महाराज माझा तानाजी मालुसरे कोंढाणा घ्यायला कोंढाणा घेतला, पण महाराज त्या ठिकाणी माझा तानाजी गेला. म्हणून तर म्हणतात ना, गड आला पण सिंह गेला. महाराज अशा अनेक मावळे माझ्या राजासोबत होती हो. हंबीर जो कुठंच हरत नव्हता, कुठंच महाराज माघार घेत नव्हता. अरे सगळीकडे जो खंबीर तो माझा हंबीर होता दादा. 2 राजासोबत 1 राजा सेनापती राहिलेला हंबीर आहे महाराज. जेवढं राजाचं वर्णन करावं ना तेवढं कमी आहे महाराज. अरे काय महाराज, राजाचं वर्णन करत असताना गारवानी राजाचं वर्णन करता येत नाही हो. आता भरपूर आपला वेळ झालाय, नाहीतर महाराज अफजल फाडूनच गेलो असतो माहिती का. अफजल फाडण्याची मजा आहे ना दादा, ती मजा बाकी कशातच नाही. अफजल फाडायला मजा येते हो महाराज. ज्या दिवशी अफजल फाडायचं ना, एखाद्या दिवशी कधीतरी परत योग आला, बघू आता आलं तर होय, तसं मी परत येतोय, मी परत येईन. हे माझ्या पुरतं सांगतो मी, दुसऱ्याचं मला माहिती नाही. एखाद्या दिवशी जर योग आला तर निश्चितच महाराज पुढच्या वेळेस अफजल खान फाडल्याशिवाय जाणार नाही बरं का. 100% अफजल खान फाडून जाईल. झालेली शिवा ज्ञानोबरा तुकोबराच्या चरणी अर्पित करतो. जे काही माझं चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर आलं असेल माझं, हे माझं सगळं सद्गुरूचं आहे. जे काही चुकलं असेल ते मला परत द्या. इथून जाता जाता नदीच्या वड्यापाशी कुठंतरी सोडून देतो. मी तरी घरी घेऊन काय करणार आहे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही महाराज? काय असतं माहिती का, मी तुमचे 10-15 मिनिटं जास्त घेतली असेल त्याच्यासाठी मी माफी मागतो. पण एक सांगू, आज कीर्तन आहे, उद्या कीर्तन होतं महाराज, परवा दिवशी कीर्तन होईल, पण तेरवा तुम्ही तुमचे पाय इकडे वळतील येण्यासाठी, पण इथं कीर्तन नसणार आहे माहिती का. त्याच्यामुळे तुमचे 10 मिनिटं थोडे शिल्लक घेतले, त्यासाठी मी माझं मोठं मन करून तुमची माफी मागतोय. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष सोडा आणि या ठिकाणी सोडून द्या. महाराज कीर्तनासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक या ठिकाणी उभा आहे. कशी साथ केली महाराज. बळीराम दादासाठी एकदा जोऱ्यात टाळ्या वाजा. सुनील महाराजसाठी सुद्धा एकदा जोऱ्यात वाजवा. जोऱ्यात म्हणलो होतो मी, अशा नव्हत्या, मला जोऱ्यात आवडते हा महाराज. प्रल्हाद महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तुमची इच्छा आहे का नागेश दादाच तोंडातून एक गाणं श्रवण करण्याची? नाही, मला पोरांनी सांगितलं होतं एक कडवं घ्यायचं बरं. ऐका ऐका ऐका, थांबा. महाराष्ट्रातील नामवंत गायक या ठिकाणी आपले नागेश दादा नानकिल या ठिकाणी आलेले आहे. भाऊसाहेब महाराज आहे, अरुण महाराज असतील, रामेश्वर भाऊ आहेत, करण महाराज आहे, महिषी अण्णा, शिवाजी महाराज, तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ऐका 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 महाराज, ज्ञानगेश दादाचा आवाज ऐका महाराज. आतापर्यंत तुम्हाला खरं सांगू, 1 मिनिट लक्ष द्या, 1 मिनिट लक्ष द्या बरं का. तुम्ही महाराष्ट्राच्या गावामध्ये जे आज गायक आले, महाराष्ट्रातील नामवंत गायक, म्हणून मी आवर्जून आवर्जून का बोलतो माहिती आहे महाराज, नागेश दादाचं वर्णन करावं तेवढं कमी पडतं बरं का कधी कधी. का सांगून जातोय का, मूवी क्षेत्रात सुद्धा गाणे गायले महाराज. महाराष्ट्राचे जे लाडके आवाज आहेत अजय अतुल म्हणून,
कदाचित त्यांना माहिती नसेल, मला माहिती म्हणून सांगून जातो पौशे महाराज बरं का. जे अजय अतुल आहेत, जे मराठी पिक्चरमध्ये सॉन्गमध्ये गाणं गात आहेत. पण एक सांगू, मला नागेश दादाचा एक निष्ठावंत भाव वारकरी संप्रदायावरचा आवडतो माहिती आहे महाराज. त्या लोकांनी 6-6, 7-7 लाखापर्यंत एका गाण्यासाठी ऑफर दिली बरं का. पण नागेश दादाचा एकच शब्द होता, मी वारकरी संप्रदाय सोडून इथून जाणार नाही महाराज. इतका निष्ठावंत भाव माझा आमच्या नागेश दादाचा इथं आहे. त्यांनी अनेक सॉन्ग गायलेत तुमच्या गणपती पुढे, अनेक वेळेस तुमचे गाणे लावलीत तुम्ही, स्वतः मी ऐकलेत, आम्ही ऐकलेत. त्याच्यापैकी एक गाणं या ठिकाणी नागेश दादा सादर करणार आहे. जे हो जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरो कब सुमरो कब सुमरो विठ्ठल जय जय विठ्ठल.